हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. शुभ प्रभात. मला हे सर्व दृश्य दाखवत आहे. दिवस तर छान उगवलेला आहे. दारामध्ये खूप कचरा वगैरे पडलेला आहे. थोडं अशी छोटी छोटी पानं आहे. चिंचेचा पाला भरपूर आहे, पण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही. आणि मोठा सुद्धा पाने खूप पडलेले आहे. तर हा कचरा झाडल्याशिवाय तर पर्यायच नसतो. तर ह्या सर्व गोष्टीवरून माझ्या तर एक पक्क लक्षात आलेलं आहे की घराच्या जवळ झाडे नसून झाडं तर हे असावीच बरं का. पण म्हटलं आता हे बाहेरचं तर दृश्य आपल्याला दिसलेलं आहे, तर त्याच्यावरून एक डोक्यात मात्र आलेलं आहे की हे स्वच्छ केल्याशिवाय पर्याय नाही. पण म्हटलं अगोदर पहिला आपला चहा पिल्याशिवाय आपल्याला काहीही सुचणार नाही. कट्ट्यावर तर भरपूर राडा होता, पण तो राडा म्हटलं आत्ता काय आपल्याला राडा बघायचा नाही. आता मस्त कोरा चहा गुळाचा प्यायचा आणि मग बाकीचं काय असेल ते पाहायचं असं ठरवलं. आणि मी आणि माझ्या आईने मस्त कोरा चहा घेतला आणि सकाळची सुरुवात मस्त कोऱ्या चहाने केली. आणि थंडी तशी जास्त नव्हती बरं का, म्हणून ठरवलं होतं की बाहेरचं सुद्धा स्वच्छ करायला घ्यायचं. जास्त म्हणजे थंडी होती, थंडी नव्हती म्हणजे असा विषयच नव्हता की थंडी नाही आहे. थंडी होती, पण जास्त जी नेहमी वाजते ना थंडी, तशी थंडी नव्हती. तरी सुद्धा थंड वाटत होतं. आणि ठरवलं तर आहे बरं का, अगोदर बाहेरचं स्वच्छ करायचं आणि मग डब्याचं बघायचं. तर मी नेहमी ऊन पडल्यानंतरच बाहेरचं स्वच्छ करते. थोडी थंडी वाटत होती, त्यामुळे म्हटलं बाहेरचं स्वच्छ करावं. जे कोणी गुळाचा चहा घेत नव्हतं त्यांना, म्हणजे कोरा चहा जे कोणी घेत नव्हतं त्यांना दुधाचा चहा ठेवलेला होता. कट्ट्यावरचा राडा तर तुम्ही स्किपच करा, कारण कट्ट्यावर राडा भरपूर असणार आहे. कारण कट्टा अजून आवरलेलाच नव्हता आणि रात्री बऱ्यापैकी भांडी सगळी घासलेली होती. तरी सुद्धा जे कोणी पाठीमागं जेवायचं राहिलं होतं ते भांडी तशीच जेवलेली ताटंसुद्धा होती. आणि आम्ही रात्री जे चिकन बिर्याणी केलेलं होतं ना, ते सुद्धा कुकरमध्ये कढईमध्ये तसंच ठेवलेलं होतं, कारण गरम करून वाढावं लागतं म्हणून ते ओतून काढलं नव्हतं. तर मस्त कोरा चहा पिले आणि नंतर मग बाहेर गेले. आईला कधी कोरा आवडतो, कधी दुधाचा आवडतो, त्यामुळे तिला दोन्हीही थोडे थोडे चहा दिलेले होते, कारण दुसरा चहा मला दुधाचा ठेवावाच लागणार होता. तर नंतर मग गेले आणि झाडू अगोदर मारून बघितला तर खूपच धूळ उडत होती. तर म्हटलं अगोदर थोडंसं पाणी मारून घ्यावं, म्हणजे जो धूळ उडत होती ना ते थोडंसं चोपून बसेल. पण पाणी हातामध्ये घेतल्यानंतर एवढं थंड लागत होतं, खूप थंड लागत होतं. 7:15 वाजलेल्या होत्या. तर सूर्यसुद्धा वरती थोडा थोडा यायला लागलेला होता, पण गार मात्र लागत होतं. आणि नंतर असं वाटायला लागलं की काहीतरी कानाला आपण बांधलं पाहिजे, नाहीतर सर्दी होण्याची शक्यता आहे, कारण थंड वाटत होतं भरपूर. आणि थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं म्हणजे पटकन झाडू मारून होतो, वेळ लागत नाही. आणि ज्यावेळेस आपण पाणी मारत नाही तर खूप वेळ लागतो आणि धूळसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उडते. तर आता काय केलं, तोंडाला वगैरे पॅक बांधलं आणि झाडू मारायला सुरुवात केली. पण पाला जास्त काही पडलेला नव्हता. तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टीवरून माझ्या एक लक्षात आलं की घराच्या जवळ जास्त झाडे नसावी. झाडे असावी बरं का, पण घरापासून साधारण लांब झाडे असावी. तो कचरा तिकडल्या तिकडेच पडला पाहिजे. आणि काय होतं, आपण किती हे आळस केला झाडू मारायचा हे करायचं, तर आपल्यालाच आपलं घराचं अंगण अस्वच्छ वाटतं. किंवा म्हणजे घरी कोणी आलं केलं तरी आपल्याला दारामध्ये घाण जर पडलेली असेल तर आपल्यालाच कसं होतं, म्हणजे आपल्यालाच असं वाटतं की यार इच्छा आपल्या दारातलं अंगण किती घाण. अंगणावरून घराला जज केलं जातं असं मला म्हणायचं आहे. आणि साफसफाई स्वच्छता वगैरे करायचं म्हटलं तर आपल्याला बराच वेळ जातो. आणि जर असली कामं जर आपण सकाळ उरकून घेतली ना, मग दिवसभर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि दिवसभर अशी जर कामंही रखडत राहिली ना, मग आपल्याला फ्रेश वाटत नाही. आणि काय होतं, दिवसभरात जर कोणी येऊन गेलं किंवा बाकीचं दुसरीसुद्धा कामं असतात, पोरं घरी असल्यानंतर त्यांना काहीतरी वेगवेगळे पदार्थ करायचे असतात, खाऊ करायचे असतात, आणि त्याला बराच आपला वेळ जातो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, मग बाहेरचं काहीतरी स्वच्छता, एक्स्ट्राची स्वच्छता वगैरे करायचं राहून जातं. तर ही एक्स्ट्राची स्वच्छता करायचं असेल तर काहीतरी आपल्याला स्पेसिफिक वेळसुद्धा काढावा लागतो. त्यामुळे मी आज ठरवलं की आज काहीतरी बाहेरचंच थोडी स्वच्छता करायची. म्हणजे दारामध्ये पाला वगैरे पडलेला आहे तर तो पटकन झाडू मारून घ्यायचा असं ठरवलं. आणि कसं असतं, आपलं
आणि आमच्या इथं ना बाहेर पण तेवढंच स्वच्छता करायचं आहे आणि घरातलं सुद्धा तेवढंच स्वच्छता करायचं आहे. इतकं मोठं म्हणजे झाडू मारण्यासाठी भरपूर पेस आहे. म्हणजे भरपूर मला झाडू मारायचा असतो सकाळ सकाळ उठल्यानंतर. दारातलं अंगणातलं रोज नाही करत बरं का मी, कधीतरी म्हणजे जास्त पाला वगैरे पडला म्हणजे आठवड्यातून 2दा तरी फेरी ते झाडूवरती होतेच. आणि काय झालेलं आहे आता ना जास्त पाला पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण हळूहळू आता पालवी झाडांना फुटण्याचं प्रमाण म्हणजे आत्ताच नाही पालवी फुटत बरं का, पण हळूहळू आता पाला उन्हाळा चालू व्हायचा म्हटलं का हळूहळू पानं गळायलाही सुरुवात होतात आणि खूप खूप कचरा होतो, विचारायला नको. वसंत ऋतू आल्यानंतर झाडांना नवी पालवी फुटते, त्यावेळेस मग खूप कचरा पडतो, त्यावेळेस सुद्धा खूप टास्क असतो मोठा की तो कचरा गोळा करायचा. तर अशा पद्धतीनं आता एकदम सगळं स्वच्छ क्लीन झालेलं आहे आता जे तुम्हाला मी दाखवलं ते. आणि नंतर मग गेले मी म्हशीचं शेण काढायला. आणि म्हशीचं शेण काढताना ना मी बांधलं होतं तोंडाला बांधलं म्हणजे झाडू मारत तसंच मी शेण काढायला गेले आणि त्या ना मला ना सारखे असे शिंगाणे म्हणजे मान हलवत होत्या, कारण तोंडाला मी बांधल्यामुळे त्या तशा करत होत्या का काय झालं होतं कोणास ठाऊक, पण त्या करत मात्र होत्या. आणि आज काय मी झाडू वगैरे इथला म्हशींचा खालचा मारणार नव्हते, फक्त शेण उचलून टाकणार होते. आणि ते शेण उचलून मग मी कॅमेरा तर ऑलरेडी बाहेर आला होता त्यामुळे इथलंही शूट करून घेतलं. आणि नंतर आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर मुलीची शाळेची तयारी चालू होती आणि मी यायच्या अगोदरच आईने कणिक वगैरे मळून घेतली होती, तर तिने चपात्या करायला घेतल्या होत्या. आणि मुलीला एक ऑमलेट करून दिलं छानसं एका अंड्याचं. आणि मग रात्रीची चिकन बिर्याणी होती आणि रस्सा होता आणि त्यामुळे जास्त स्वयंपाकाचा काही लोड नव्हता. आणि व्हेजसुद्धा भाजी शिल्लक होती, तर मुलीला डब्याला भाजी तर काही करणारच नव्हती, फक्त सासरे बाहेर जाणार होते त्यामुळे त्यांना डब्यासाठी बटाट्याची भाजी करणार होते, कारण बाहेर जाणार असल्यामुळे शिळी भाजी देता आली नसती म्हणून बटाट्याची भाजी करणार होते, सुकी भाजी करणार होते. मुलीला ऑमलेट आणि बिर्याणी खायला दिली होती, ती नाश्ता करून त्याचा गेली. आणि तिच्या डब्याला सॉस आणि चपाती केली, तिच्या डब्याला दुसरी भाजी केली नव्हती. आणि जी रात्रीची जी बिर्याणी होती ती कढईमध्ये ओतून काढली आणि आता ती गरम करायला ठेवली. बिर्याणी रस्सा गरम करायला ठेवलं आणि चपात्या फक्त करायच्या होत्या, 2 भाकरी टाकायच्या होत्या, त्याच्यामुळे स्वयंपाकाचा काही जास्त लोड नव्हता. घर मात्र झाडायचं राहिलेलं होतं, आता घर पण झाडून घेते. आणि भांडी एवढी पडलेली होती, अजून कोणी जेवलं नव्हतं तरी सुद्धा भांडी एवढी पडलेली होती, आता सर्व हे पाण्यातून स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर मग स्वच्छ घासून घ्यायची. ह्याच्यासाठी पाणी गरमच केलं होतं, कारण कॉकचं येणारं पाणी ना खूप थंड होतं, त्या पाण्यामध्ये ना हात सुद्धा घालावासा वाटत. तर आता भांडी सगळी स्वच्छ करून घेते. आणि गरम पाणी चिकनची भांडी असल्यामुळे थोडीशी तेलकट वगैरे आहेत तर ती काही निघणार नाही, त्यामुळे पाणी सुद्धा गरम केलेलं आहे आणि हाताला सुद्धा खूप थंड लागत आहे, तर गरम पाणी करून स्वच्छ भांडी धुवून घेते. तर असा होता सकाळपासून मुलगी जाईपर्यंत 9:30-10 पर्यंतचं माझं रुटीन. तिथून पुढं बाकीचं सुद्धा भरपूर काम आहे, पण ते काय मी शूट केलेलं नाही. तर आत्तापर्यंतचं माझं रुटीन तुम्हाला सकाळचं शेड्यूल माझं दाखवलेलं आहे. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.